नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMJ रायडर्स. आज आम्ही खाण्याच्या शोधात स्ट्रीट फूड व्लॉग करणार आहोत. आज आपण बघूया पनवेल मधला फेमस वडापाव. चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया आणि बघूया आज चांगला वडापाव खायला मिळतोय की नाही. खूपच शोधलो आम्ही, खूप फिरला इकडून तिकडे पनवेलमध्ये. त्यानंतर सापडला आम्हाला ऋषी वडेवाले. बरोबर ऐकलं या वडापावचं नाव, वडापाव नाही. जसं तुम्ही बघताय इथे खूप जास्त गर्दी होती. आतमध्ये बसायला सुद्धा थोडी जागा आहे आणि तुम्ही तिथे बसून नाश्ता करू शकता. त्यामध्ये चटणी बघताय तुम्ही, लाल चटणी, सुकी चटणी आणि हिरवी चटणी पण दिली आहे आणि आपले मिरच्या आहे तिथे. चला तर टेस्ट करून बघूया वडापाव कसा लागतो. गरम आहे मस्त. मस्त बंद ना. आता मनोजचं रिॲक्शन बघूया कसं आहे. आता वडापाव खाऊया. चांगली टेस्ट. आपण एवढं किती वर्ष झाले इथे राहतोय, पण एवढ्या वर्षात एकदा पण खाल्ला नाही. स्पायसी आहे, मस्त आहे. आणि मेन गरम गरम मिळतो त्याच्यामुळे चांगला आहे. लाईन आहे तिथे, खूप लाईन होती. दुसऱ्या ठिकाणी आलो आम्ही. आणखी एक ठिकाण माहिती होतं. पाहूया टेस्ट कशी आहे. वडापाव कसा आहे. बाहेरून दिसतो बर्गर, सबवे बर्गर, महाराष्ट्रीयन बर्गर. त्याच्यामध्ये पण बघताय चटणी, थोडी ग्रीन चटणी, रेड चटणी दिली आहे, पण एकदम थंड आहे. पनवेल फेमसच्या बाजूलाच चाय कोना म्हणून चहा आहे. इलायची चहा देखील, इलायची आणि वडापाव. संपलेला आहे त्यांचा मसाला चहा. टेस्ट करून सांग कसा आहे. खरंच चांगलं आहे. 10 out of 5. साखर नाही का रेग्युलर आहे, ॲव्हरेज. असं वेगळं असं काय नाही आहे. हां, तसं सगळी तसंच आहे. मग पनवेल फेमस वडापाव त्याच्यासाठी 10 out of किती देशील? त्याच्यासाठी 2. अरे वा. म्हणजे ते बोलतात ना, काय बोलतात, आम्ही आलो एवढ्या खाण्यासाठी, टेस्टच नाही मिळत. किंवा फर्स्ट आम्ही जोशी वडापाव खाल्ला, त्याच्यामुळे त्याच्यासमोर हा वडापाव, शशी वडापाव खाल्ला, त्याच्यासमोर हा वडापाव एकदमच फिक्का आहे. आणि मेन गोष्ट, वडापाव कसा गरम गरम पाहिजे, तर गरम नव्हता, एवढी लाईन पण नव्हती तिथे. करेक्शन करतो त्याला पण काय म्हणतात. पनवेल फेमस वडापाव. 44.
तशी वडापावसाठी 8.5 देऊ शकतो, कारण की मस्त होता, छान होता, गरम गरम होता खूपच, आणि स्पायसी पण होता, जसा वडापाव नॉर्मली पाहिजे स्पायसी होता. आणि पनवेल वडापाव, मेन गोष्ट मला तर गरम पदार्थ खायला आवडतात, त्याच्यामुळे पनवेल फेमस वडापाव तिथेच फेल झाला आहे, कारण की गरम वडापाव भेटलाच नाही. त्याच्यामुळे माझ्याकडून मार्क्स कट, एक्स्ट्रा मार्क्स कट, आणि पनवेल फेमससाठी 2 माझ्याकडे. आणि चहा तर मी अजून पिला नाही आहे, बघूया, कारण 2 मार्क तिथेच कट झाले ना, 2-3 मार्क तिथेच कट झाले, तिथे थंड भेटला. चांगला आहे तसा, त्या इकडे आपण पितो तसंच आहे दत्ता स्नॅक्सकडे. ठीक आहे, म्हणजे एवढा गोड पण नाही आहे, एवढा लाईट पण नाही आहे, जास्त मसालेदार असा पण नाही आहे, कारण की इलायची चहा आहे. नाईस, 10 out of 6. 1 मार्क जास्त, कारण तुला कमी गोड लागतो त्यामुळे 1 मार्क जास्त. संपवून टाकाय ना. वडापाव खाल्ल्यानंतर काहीतरी गोड होऊन जाऊ दे, म्हणूनच आम्ही आता स्वीट खाण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे आहे पनवेल फेमस द्वारका स्वीट्स. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स तुम्हाला खायला मिळतील. चला तर मग काहीतरी घेऊया. तर हा होता आजचा फूड ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि बघत राहा SMJ रायडर्स. बाय बाय.